नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये सायबर क्राईममध्ये झपाट्याने वाढ होतीये। बँक खात्याची गोपनीय माहिती कोणाला देऊ नका असे आवाहन वारंवार पोलिसांकडूनही केले जात असले तरी सायबर चोरटे सावजांना हेरून तक्रारदारांचे बँक खाते रिकामे करत असल्याचे तपासामधून आता समोर आलेले आहे। अशीच एक घटना नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आलेली आहे। दिंडोरीमधील एका तक्रारदाराला सायबर चोरट्याने शेअर मार्केटिंगमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3,64,09,000 रुपये लंपास केल्याचे तपासात उघडकीस आलेले आहे। या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। सायबर चोरट्याने त्यांना शेअर मार्केटिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवले, त्या बदल्यात त्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला। बँक खात्याची गोपनीय माहिती विचारत वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले, मात्र शेअर मार्केटिंगमध्ये जादा परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य ओळखत सायबर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सायबर चोरट्याचा लोकेशन शोधून काढले। हा सायबर चोरटा मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील नागौर या गावचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी धार जिल्ह्यामध्ये जाऊन संशयित अखलाक रईस शेख याला अटक केली। विशेष म्हणजे या संशयिताच्या ताब्यातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी 15 लाख रुपये जप्त केले असून या गुन्ह्याचा आता उघडकीस आणलेला आहे। कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।